या ठिकाणी NSSC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आपण सन्माननीय सिद्धार्थ लक्ष्मण अहिवाळे सर यांच्याशी आपण संवाद साधत आहोत आणि सिद्धार्थ अहिवाळे सरांनी या ठिकाणी पिंपरी चिंचवड जी औद्योगिक नगरी आहे तिचं क्रीडा नगरीमध्ये रूपांतरित होण्यासाठी भव्य असं योगदान दिलेलं आहे। पिंपरी चिंचवड मधील ॲथलेटिक मधले ते पहिले शिवछत्रपती अवॉर्डी आहेत। त्याचबरोबर त्यांचं पोलीस खात्यातील अनेक रेकॉर्ड्स आहेत। त्याचबरोबर आता ज्या क्षेत्रामध्ये जे काम करतात त्या क्षेत्रामध्येही गेले 20 वर्षाचं हे रेकॉर्ड त्यांच्या नावावरती नोंदलेलं आहे। तर त्यांच्या लाईफ स्टोरी संदर्भात त्यांच्या जीवनासंदर्भात ह्या संदर्भात आपण जाणून घेऊया। नमस्कार सर। नमस्कार सर, तुम्हाला खेळासंदर्भात आवड कशी लागली किंवा कसं सांगाल तुम्ही, काय कशी आवड निर्माण झाली? बोपोडीमध्ये 1983 साली सिद्धार्थ स्पोर्ट्स क्लबने एक स्पर्धा आयोजित केली होती। तर त्यावेळी माझा 3रा नंबर आला होता। तर तिथं डॉक्टर बगडे यांच्या हस्ते मला बक्षीस मिळाल्यानंतर खूप आनंद झाला। तशीच ती बातमी पेपरला आल्यामुळे माझा फोटो आल्यामुळे मला खूप आनंद झाला। म्हणून मी खूप कष्ट करून परत पुढच्या तयारीला लागलो। सर, तुमचा खेळ पहिला तर क्रिकेट होता, तर त्या संदर्भातली काय आठवण सांगता सर? क्रिकेटमध्ये मी वाड्या कॉलेजमध्ये फास्ट बॉलिंग करायचो। मी वाड्या कॉलेजमध्ये 1982-83 साली कॅप्टन बॉलिंग करायचो। त्यामुळे मला ॲथलेटिक्स टीम क्रिकेटमध्ये मी कॅप्टन होतो। पण घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळं नोटीस बोर्डवर एक अशी सूचना लागली की ज्यांच्याकडे क्रिकेटचं किट असेल त्यांनीच क्रिकेटमध्ये भाग घ्यावा। तर हालाकीची परिस्थिती असल्यामुळे किट घेऊ शकल्यामुळे मी माझा खेळ बदलला। सर, त्याच्यानंतर तुम्ही बॉडी बिल्डिंग मध्ये पण नाव कमावण्याचा प्रयत्न केला, तर ते संदर्भातली काय आठवण सांगाल सर? बॉडी बिल्डिंग असा हा खेळ आहे की त्याला अत्यंत चांगल्या प्रकारचं डाईट लागतं। कारण मी ट्रेनिंग करायचो पण बॉडीच काय इम्प्रूव्ह व्हायची नाही। तर मग मला सर म्हणाले तुम्ही डाईट घेतल्याशिवाय ते तुमची बॉडी वगैरे इम्प्रूव्ह होणार नाहीत। तर बोले डाईटचा माझा मूळ प्रश्न, कारण मी लहान असतानाच माझे वडील, मी 6 वर्षाचा असतानाच वडील वारले। त्यामुळे तो सगळा जो काय नोकरी करून किंवा शिक्षण घेऊन नोकरी करायचा, त्यामुळे मी बॉडी बिल्डिंग सोडून म्हणजे कुठला खेळ स्वस्तात परवडेल। तर मला असं कळालं की ॲथलेटिक्स हा त्याला काही शूज नाही लागत, जास्त डाईट नाही लागत, अशी माझी कल्पना होती। त्यामुळे मी तो घरची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्यामुळे मी ॲथलेटिक्सकडे वळालो। सर, तुमचा सराव त्यावेळेला कसा चालायचा की तुम्ही बोपोडीला राहत होते आणि त्या दृष्टिकोनातून मग तुमच्या सरावासाठी काय किंवा प्रशिक्षक कोण होतं सर तुमचं? मला प्रशिक्षक हे कधीच भेटलेले नाहीत। मी जो काय आज घडलो तर माझ्या कष्टावर घडलेलो आहे। आणि मी असंच बोपोडीला असताना रोज सकाळ संध्याकाळ रोज रोडवर धावायचो। मला हे पण कल्पना नव्हती की बाबा रोडवर धावल्यानंतर पाय दुखतात, पायाची इंजुरी वगैरे होती, काय नाही। आणि मी सतत धावत राहायचो सकाळ संध्याकाळी, स्पायसर कॉलेज, औंध, चतुर्शिंगी। सर, तुमचं जे आहे तुम्ही पोलीस खात्यामध्ये सर्व्हिस केली, तर त्यापूर्वी तुम्ही जे युनिव्हर्सिटीमध्ये सराव करायचा बोपोडी इथे, तर त्या संदर्भातली काय आठवण सांगाल सर? बोपोडी ते युनिव्हर्सिटी मी ज्यावेळी ट्रेनिंग करायचो तर त्यावेळी माझे मित्र देखील खूप असायचे। बोपोडी ते युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही अभ्यासासाठी जायचो आणि त्यानंतर तिथं ट्रेनिंग देखील करायचो। सर, तुम्ही सांगितलं की बा तुम्ही अगदी कमी खर्चाचा खेळ म्हणून या ठिकाणी केला, तर तुम्ही पोलीस खात्यामध्ये भरती कशा पद्धतीने झाला किंवा कोणी तुम्हाला लावलं किंवा परीक्षा दिली, काय कसं झालं? मी थम्सअप कंपनीमध्ये कामाला होतो, लोडिंग सुपरवायझर म्हणून कामाला होतो। तर काय व्हायचं त्यावेळी 5 रुपयाला असं खूप लाकडावर अशी पोतं एकदम भेटायचे। तर मी ते पोतं घेऊन चाललो होतो सायकलवर पळत। तर त्रिभुवन नावाचे पोलीस माझ्या मागे लागले। तर ते गाडीवर होते आणि मी सायकलवर म्हणजे सायकल पळवतो तरी मी त्यांना सापडलो नाही।
तर त्यामुळे दापोडीच्या हारीश ब्रिज खाली त्यांनी मला पकडलं. ते म्हणलं या पोत्यात काय आहे म्हणलं. मला याच्यात काय नाही, मी घरी जाळण्यासाठी पाणी तापवण्यासाठी लाकडं घेऊन चाललेलो आहे. तर ते म्हणाले नाही 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 याच्यात काहीतरी आहे. तर तो म्हणले नाही नाही मी कामाला आहे. मग बोला कुठं राहिलाय. तर ते म्हणले बोपुडीत राहिलाय मी. आणि तुम्ही मग सांगा तिथले नाव. तर तिथं प्रतिष्ठित व्यक्ती त्यावेळी महादेव गणपत कांबळे त्यांचं नाव सांगितलं. त्यांनी मला सोडलं. मग नंतर तो म्हणला की अरे तू खूप चांगला आहेस, पोलीसमध्ये का भरती होत नाही. मग एक दिवस बोपुडीमध्ये एक स्पर्धा झाली. तर त्या त्रिभुवनला सगळे म्हणले हा त्रिभुवनच पहिला येणार. तर त्रिभुवन पहिला येणार हे असं सगळ्यांना माहिती. तर पोलिसांनी त्याच्यावर बिटिंग लावली हाच पहिला येणार. ते त्या त्रिभुवनला मी जवळ 6 किलोमीटर मध्ये जवळ 3 किलोमीटर मागं टाकलं आणि 3 किलोमीटरचं लीड देऊन पहिला आलो. तर ते म्हणले तुम्ही आता पोलीसमध्ये भरती व्हा, तुम्ही खूप चांगले. मग त्याचं मला एक प्रेरणा भेटली. मला अरे मी चांगलंही करू शकतो. त्यामुळे मी पोलीसमध्ये भरती झालो. सर तुम्ही जी आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन पुण्याची 1983 साली सुरू झाली, तर त्या स्पर्धेमधले तुम्ही पहिले धावक आहात किंवा पहिल्यांदा तुम्ही त्या स्पर्धेमध्ये धावलेले आहात. तर तो अनुभव काय सांगाल सर? 1993 मध्ये मी ज्यावेळी पळालो 10 किलोमीटर स्पर्धा होती. तर मला हे देखील माहिती नव्हतं की सादल बाबा कुठे आहे. त्यावेळी स्वारगेटच्या खंडोबाजी बाबाचे चौकातनं ती रेस सुटायची आणि त्या रेसमध्ये मी सगळ्यात पहिला होतो. पण मला माहितीच नाही सादल बाबा चौक कुठे आहे. तर मी पहिला असताना एकदम 2-3 किलोमीटर पुढे गेलो आणि परत मागे आलो. तर माझा पहिला नंबर होता. तर पहिल्याच्या मला 3ऱ्या नंबरचं टोकन भेटलं. त्यावेळी काहीतरी साधारण एक मला 500 रुपये ट्रॅकसूट वगैरे काहीतरी भेटलं असं आठवतंय मला. सर पोलीस क्षेत्रामध्ये तुम्ही ज्यावेळेस सर्व्हिस करता त्या पोलिसांच्याही स्पर्धा त्यावेळेस झाल्या. तर त्या सर पोलिसांच्या सुद्धा स्पर्धा होत होत्या. तर त्या स्पर्धामध्ये तुम्ही कोणकोणत्या स्पर्धात भाग घ्यायचा आणि कशा पद्धतीने नंबर आले तुमचे सर? मी ज्यावेळी सुरुवात केली तर मी खरं रनर होतो 400-800चा. तर मला एक मुलं एकाला कावीळ झाली. तर ते म्हणले जो मॅरेथॉन करणार त्याला कावीळ झाली, नायकिरे म्हणून त्याचं नाव होतं. तर ते म्हणले त्याला कावीळ झालेली आहे तर तुम्हाला मॅरेथॉन करावं लागेल. तर ठीक आहे म्हणलं. मी साधारण 10-5 किलोमीटर पळायचो. तर ते म्हणले नाही आता तुम्हाला मॅरेथॉनच करावं लागेल. मग मी जी मॅरेथॉन पळालो तर पुण्यातली पहिली मॅरेथॉन पोलीसची जिंकणारा मी पहिला आणि 2 तास 25 मिनिटांमध्ये ती मॅरेथॉन जिंकली. आणि पुणे पोलीसचं आतापर्यंतचं जे रेकॉर्ड होतं की पुणे पोलीसची फक्त मॅरेथॉन लोक सहभागी व्हायचं पण पुणे पोलीसनी कधीच मॅरेथॉन नव्हती जिंकली. तर पहिला पुणे पोलीसचा मॅरेथॉन जिंकणारा मी. सर तुम्ही इतरही इव्हेंटमध्ये पोलिसांच्या स्पर्धामध्ये भाग घेतलेला आहे. तर त्या इतर इव्हेंटच्या संदर्भातली काय माहिती सांगाल सर? पोलीसमध्ये मी 800 मीटरमध्ये पहिला आलो, 1500 मीटरमध्ये पहिला आलो, 5000 मीटरमध्ये पहिला आलो, 10,000 मध्ये पहिला आलो, 10,000 मीटरमध्ये पहिला आलो. त्यानंतर माझी निवड ऑल इंडिया पोलीसमध्ये झाली. पण ऑल इंडिया पोलीसमध्ये झाल्यानंतर आमचा कॅम्प मुंबईला लागायचा. मुंबईला कॅम्प लागल्यानंतर आम्हाला व्यवस्थित ट्रॅक नसायचा, जाण्याचं साधन नसायचं, परत डाईट नसायचं. तर त्यामुळं ऑल इंडियाला जे पंजाब पोलीस, CISF, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स हे वर्षभर ट्रेनिंग करतात. आणि त्यांना डाईट आम्हाला ज्या ठिकाणी 2 अंडी भेटायची तर त्यांना 10 अंडी भेटायची. आम्हाला साधं एक अर्धा लिटर दूध भेटलं तर त्यांना 2-2, 3-3 लिटर दूध भेटायचं, ज्यूस. आणि आम्हाला डाईटच नसायचं. त्यामुळं आम्ही त्यांच्या पुढे टिकावच धरायचो नाही. तरी पण एवढी प्रॅक्टिस करायचो आम्ही त्यांना देखील हरवायचो. त्यामुळे 5000, 10,000 मीटरमध्ये मी ऑल इंडियाला पोलीस गेम्समध्ये तिथे देखील मी स्पर्धेमध्ये 14-24, 5000 मध्ये पळालो आणि 29-30 मध्ये मी 10,000 मीटर पळलेलो आहे तिथं. सर तुम्ही ज्या वेळेला पुणे परिसरातल्या स्पर्धा घेत असताना शरद पवारांच्या हस्ते बक्षीस घेताना तुम्ही सगळेच मेडल तुम्ही घेत होते. तर त्याबद्दलचा काय अनुभव सांगाल सर? ज्यावेळी शरद पवारजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तर त्यावेळी मी 800 मीटर, 1500 मीटर, 5000 मीटर, 10,000 मीटर व मॅरेथॉनमध्ये ज्यावेळी जिंकलो तर शरद पवार साहेब म्हणाले की आयवळे साहेब दुसऱ्यांना नंबर घेऊ द्या, सगळे तुम्हीच घेतले, दुसरे काय घेणार. ते देखील प्रत्येक वेळी नावाने मला ओळखायला लागले.
निश्चितच सर, चांगल्या दर्जाचं तुमचं त्या ठिकाणी योगदान आहे. त्याचबरोबर सर, तुम्ही इन्कम टॅक्स मध्ये आज कामाला आहात, तर त्याचा काय अनुभव सांगाल सर? माझा इन्कम टॅक्स मध्ये लागण्याचा बेस हा पोलीस आहे, त्यामुळे मी पोलीसला कधी विसरू शकत नाही. कारण पोलिसामुळेच मला काही शामराव कांबळे म्हणून एक सर होते, तर त्यांनी मला कधी ड्युटी नाही दिली आणि सकाळ संध्याकाळ सराव, तर त्यामुळे मी इन्कम टॅक्स मध्ये त्यांच्यामुळे लागलो. कारण मी सराव खूप केला, त्यांनी मला सरावासाठी वेळ दिला आणि मी इन्कम टॅक्स मध्ये लागलो. तर इन्कम टॅक्स मध्ये गेली 22 वर्ष मी आहे. तर 22 वर्ष आज सतत पहिला आहे. पूर्वी ओपन मध्ये पळायचो, आता नंतर 40 ते 50 या गटात 10 वर्ष पहिला आहे आणि 50 ते आता 53 माझं वय चालू आहे. तर म्हणजे सतत 22 वर्ष मी पहिला आहे. सर, निश्चितच ही अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे इन्कम टॅक्स साठी सुद्धा, पिंपरी चिंचवडकरांसाठी सुद्धा आणि ज्यांच्या सहकार्यामुळे झाला अशा पोलीस बंधूंसाठी सुद्धा ही निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. सर, तुम्ही ट्रॅक फॉर्च्यून नावाचा जो क्लब चालू केलेला आहे बहिरवाडे ग्राउंड या ठिकाणी, तर त्या संदर्भातली काय माहिती सांगा? कशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी प्रशिक्षण देताय? किती मुलं आहेत आणि किती प्रशिक्षक तुमच्या हाताखाली काम करतात सर? ज्यावेळी आम्ही 2012 जून मध्ये स्पोर्ट चालू केला, त्यावेळी आमच्याकडे फक्त 2 मुलं होती. पण आणि आम्ही 5 कोच होतो. पण आम्ही असं म्हणालो नाही की बाबा 2च मुलं आहे आणि आम्ही 5 कोच आहे. मग सुरुवात केली तर मुलं वाढत गेली. आता जवळ आमच्याकडे शाहूनगरला बहिरवाड्यावर जवळ 200-250 मुलं आहेत आणि मुलांना आम्ही जास्त करून टेक्निकवर भर देतो. त्यांना ॲथलेटिक्स विषयी कसं पळण्याचा कसा सराव करायचा, परत काय टेक्निक यूज करायची, स्पॅनल कॉर्ड कसा, हात कसे हलवायचे, पाय कसे, उतारावर कसं पळायचं, काय डाईट घ्यायचं, रेसच्या अगोदर कशी प्रिपरेशन करायची, पळत्याच्या वेळेस कशा लयमध्ये पळायचं, हे त्यांना एक टेक्निकचं एक उत्कृष्ट प्रकारे त्यांना टेक्निक देतो आम्ही. सर, खरं तर तुम्हाला छत्रपती अवॉर्ड हा मिळालेला आहे, तर त्या संदर्भातली काय आठवण आहे? तुम्ही म्हणजे कशा पद्धतीने मिळाला, कोणत्या कॅलिबर वरती मिळाला, तो काय सांगाल सर? मला छत्रपती अवॉर्ड हा माझ्या मी क्रॉस कंट्री करायचो आणि मैदानी स्पर्धा पण करायचो. त्यामुळे माझं मला छत्रपती अवॉर्ड कशामुळे मिळाला की मी 5,000, 10,000, 800, 1500 असे इव्हेंट करायचो. त्या छत्रपती अवॉर्डला कसं आहे, स्टेटला जर जो पहिला आला तर त्याला साधारण 6 मार्क आहे. म्हणजे माझे एका वर्षाचे 25 मार्क व्हायचे आणि नॅशनलला जर मेडल मिळालं तर त्याला 10 का 13 मार्क आहेत. तर माझे दरवर्षी 2 नॅशनल व्हायच्या आणि 2 स्टेट व्हायच्या. तर त्यामुळे माझे 5 छत्रपती अवॉर्डला 5 वर्षापैकी 3 वर्षाचे मार्क पकडले जातात. तर मला एकच वर्षात एवढे मार्क होते आणि मी इंटरनॅशनल झाल्यामुळे मला छत्रपती अवॉर्ड हा लगेच द्यावा लागला. सर, निश्चितच तुमची त्या ठिकाणी क्षमता आहे किंवा खास तुमच्यासाठीच तो अवॉर्ड होता अशा पद्धतीने म्हटलं तरी काय हरकत नाही. सर, तुम्हाला आज तुम्ही छत्रपती अवॉर्डी आहात, सर्व दर्जाचे तुम्ही रेकॉर्ड विक्रम मोडलेले आहेत. आज तुम्ही पिंपरी चिंचवडमध्ये ह्या ठिकाणी ॲथलेटिक क्लब चालवताना महानगरपालिकेचं कोणतं सहकार्य भेटतं तुम्हाला? महानगरपालिकेचं आतापर्यंत कुठलं सहकार्य नाही भेटलं आणि खरं तर सहकार्य मिळालं पाहिजे, पण आता कसं आहे, सहकार्य कुठंच मिळत नाही. मी मागे एका ठिकाणी पिंपरी चिंचवडच्या इंद्रायणनगरच्या सिंथेटिक ट्रॅकवर गेलो होतो. तर एका व्यक्तीला विचारलं की रे बाबा, हे चांगले खेळाडू आहे, तर ह्यांना तुम्ही सरावासाठी फुकट द्या. निदान जे नॅशनल वगैरे खेळाडू त्यांना ते फुकट द्या. ते म्हणले फुकट दिलं तर त्याचं काय मोल कळत नाही लोकांना, त्यामुळे आम्ही नॉर्मल फी ठेवतो. म्हणजे तुमच्या मतानुसार जे खरे ॲथलेट आहेत तर त्यांना फ्री ऑफ चार्ज द्यायला पाहिजे असं तुमचं मत आहे. सर, महानगरपालिकेने स्कॉलरशिप पण देत आहेत बरेचशा लोकांना,
जे राष्ट्रीय लेवलचे स्पर्धक असतील, कंटिन्यू मेडल मिळत असेल, त्यांना फ्री पण देतात, शिवाय परत पैसे पण देतात. तर त्याविषयी तुम्हाला कुणी त्या पत्रक देणं किंवा तुम्ही आज जेन्युअन तुम्ही ऑथेंटिक अशी पर्सनॅलिटी आहे की क्रीडा क्षेत्रामध्ये तुम्ही याच्यामधले लौकिकास पात्र अशी व्यक्ती आहे, तर तुम्हाला महानगरपालिकेच्या वतीने कोणता कॉन्टॅक्ट झाला का नाही? आतापर्यंत कुणीच कॉन्टॅक्ट केलेला नाही. सर, आता या नवीन पिढीला किंवा नवीन विद्यार्थ्यांना, मुलांना तुम्ही या तुमच्या ॲथलेटिक्स संदर्भात काय सांगाल, काय मार्गदर्शन कराल? मुलांनी जास्तीत जास्त कष्ट केले पाहिजे. ॲथलेटिक्स हे क्षेत्र असं आहे की लागलीच फळ देत नाही, त्याला खूप कष्ट करावं लागतं. 2-4 वर्ष गेल्यानंतर तो कुठंतरी मुलगा चांगला तयार होतो. ॲथलेटिक्स मध्ये कष्ट केले आणि वेळेला महत्व दिलंच तर तो ॲथलेटिक्स सक्सेस होतो. वेळेला महत्व नाही दिलं, योग्य आहार नाही घेतला तर तो सक्सेस होऊ शकत नाही. आणि त्यासाठी मेहनत आणि डिसिप्लिन हीच महत्वाची गोष्ट आहे. निश्चितच सर, या ठिकाणी तुमच्या ज्या पत्नी आहेत आणि तुमची मुलं आहेत, तर त्या घरच्या कुटुंबांची ह्या क्रीडा क्षेत्रामधल्या साथी संदर्भात तुम्ही काय सांगाल सर? खरं तर माझ्या मिसेसची मला खूप साथ आहे. माझी मिसेस जर नसती तर मी घडलो नसतो, कारण मला मिसेसनी खूप साथ दिली. योग्य वेळी डबा, योग्य वेळी चांगलं डाएट. आजपर्यंत तिने कधीच मला हे नाही केलं की बाबा मी आजारी आहे, मला हे असं कधीच, म्हणजे ती कधीच आजारी पडली नाही. आणि आजपर्यंत मला ते एकदम वेळेवर नाश्ता, वेळेवर जेवण. मी 21-22 वर्षाच्या सर्व्हिसला आहे, पण असा एक दिवस देखील झाला नाही की मला डबा नाही मिळाला, कधीच नाही. म्हणजे नियमितपणे डबा. माझ्या मिसेसची खूप मला साथ आहे. माझं लग्न झाल्यानंतर माझे खरे परफॉर्मन्स माझे लग्न झाल्यानंतर आलेले आहे. आणि माझी मुलं देखील मला खूप साथ देतात. मुलं देखील, त्यांना म्हटलं तुम्ही स्पोर्ट्स करा तर ते करतात, ऐकतात. पण त्यांना पण कसं लगेच तात्काळ फळ देते, तात्काळ फळ देणार नाही, तर त्यामुळे त्यांना देखील त्यांची चांगली मदत आहे. धन्यवाद सर. या ठिकाणी आपण NSCC स्पोर्ट्स युट्यूब चॅनलला आपले वेळ दिला, मुलाखत दिली, इंटरव्ह्यू दिला, त्याबद्दल आपला आभारी. धन्यवाद सर. थँक्यू सर.